जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमच्या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की BSc IT करावा की BSc कम्प्युटर सायन्स करावा. तुम्ही पण कन्फ्युजन मध्ये असाल की दोन्हीपैकी कोणता करावा, तर कोणता कोर्स तुमच्यासाठी योग्य आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये मग एलिजिबिलिटी असेल, स्कोप असेल आणि सगळे शेवटी पण सॅलरी पण बघणार आहोत की दोन्ही कोर्सेस नंतर तुम्हाला किती सॅलरी मिळते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, BSc IT जो आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर हा एक 3 वर्षांचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर असेल, डेटाबेस असेल किंवा नेटवर्किंग असेल, याच्याविषयी तुम्हाला सगळं नॉलेज इथे दिलं जातं. मग त्यामध्ये थेअरी असेल किंवा प्रॅक्टिकल असेल, दोन्ही तुम्हाला इथे नॉलेज दिलं जातं. आणि त्यानंतर बघा, BSc CS जो आहे, BSc कम्प्युटर सायन्स, हा पण एक 3च वर्षांचा कोर्स आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला कम्प्युटर सायन्स असेल, कम्प्युटर ॲप्लिकेशन असेल, याच्याविषयी तुम्हाला इथे नॉलेज दिलं जातं. मग त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम असेल किंवा डाटा स्ट्रक्चर असते, याच्याविषयी तुम्हाला इथे इन डेप्थ नॉलेज दिलं जातं. प्रॅक्टिकल प्लस थिअरी दोन्ही नॉलेज तुम्हाला इथे दिलं जातं. त्यानंतर बघा, एलिजिबिलिटी जी असते ती दोन्हीला जवळपास सेमच आहे. 12वी पास असणं गरजेचं असतं सायन्स मधून, आणि BSc CS साठी सुद्धा 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. एलिजिबिलिटी दोन्हीला सेम असते. त्यानंतर बघा, फी जर बघितली तर फी डिपेंड करते तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताय. पण एक ऍव्हरेज जर बघितलं आपण तर BSc IT साठी असते 20,000 ते 1,10,000 एवढी तुम्हाला पर इयर साठी द्यावी लागू शकते. आणि BSc कम्प्युटर सायन्स साठी तुम्हाला 35,000 ते 1.5 लाखांपर्यंत तुम्हाला द्यावी लागू शकते पर इयरला. आणि दोन्ही ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळून जाते. त्यानंतर स्कोप जर बघितलं तर बघा, BSc IT नंतर तुम्ही प्रोग्रामर असेल, कम्प्युटर सपोर्ट स्पेशलिस्ट असेल, वेब डेव्हलपर असतं किंवा सॉफ्टवेअर टेस्टर आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल, तर हे काम तुम्ही करू शकता. IT फील्डमध्ये तुम्ही सहजरित्या जाऊ शकता. तसंच सेम हे जॉब तुम्हाला इकडे पण दिसतात. BSc CS नंतर सुद्धा तुम्ही जे आहेत, सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल, वेब डेव्हलपर असेल, सॉफ्टवेअर टेस्टर असेल, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर असेल किंवा कम्प्युटर हार्डवेअर ऑपरेटर असेल, तर तुम्ही हे कामं करू शकता. तर स्कोप दोन्हींचा चांगला आहे. फक्त एवढं होऊ शकतं की कधी कधी जे यात BSc CS वाल्यांना जास्ती प्राधान्य दिलं जातं, म्हणजे प्रेफरन्स जो असतो यांना दिला जातो IT पेक्षा. तर स्कोप तसा जर बघितलं तर सेम आहे, पण थोडासा याचा जास्ती आपण म्हणू शकतो. त्यानंतर जर सॅलरी बघितली तर बघा, सॅलरी डिपेंड करते तुमच्या स्किल आणि नॉलेज वरती. त्याच्यानुसार सॅलरी कमी जास्ती पण होऊ शकते. पण एक ॲव्हरेज जर सॅलरी आपण बघितली तर BSc IT साठी असते 2.5 लाख ते 9 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं. आणि BSc CS वाल्यांना जवळपास 3.5 ते 10 लाखांचं पॅकेज मिळत असतं. तर हे पॅकेज असतं पर इयर साठी मिळत असतं हे. आणि याच्या रिलेटेड जर आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.